आमच्या अंगात छत्रपती शिवाजी महाराज संचार करतात, ते तुमच्या घरातील सर्व संकटे दूर करतील असं सांगून एका कुटुंबाची शारीरिक आणि आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार विट्यात उघडकीस आलाय। या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून महेश बाबर, संकेत निकम आणि सूरज उपाध्याय या तिघांविरुद्ध विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। विटा येथील पाटील वस्ती परिसरात नव्यानेच आश्रम सुरू झालाय। कडेश्वर धाम अध्यात्म संस्था असं या आश्रमाचं नाव आहे। या आश्रमात येथील भवानीमाळ परिसरात राहणारे महेश बाबर, संकेत निकम आणि तसेच इथलाच सूरज उपाध्याय हे असतात। येथे लोकांचं भविष्य सांगणं, राजकीय नेते मंडळींना सल्ला देणं याबरोबर अघोरी कृत्येही केली जात असल्याची चर्चा होती। पीडित महिला आणि तिच्या कुटुंबियांनाही मार्च 2024 ते सप्टेंबर 2025 या कालावधीत आश्रमात आणि त्यांच्या घरी जाऊन या तिघांनी असं सांगितलं, तसेच नरबळी आणि गर्भपाताचे सल्ले देत शारीरिक आणि आर्थिक फसवणूक केली आहे। महेश बाबर आणि संकेत निकम यांच्या अंगात दत्तगुरु, शंकर महाराज, चिले बाबा, कालभैरव आणि थेट छत्रपती शिवाजी महाराज यांचा संचार होतो असा खोटा दावा केलाय। तसेच महाराज तुमच्या घरातील सर्व संकटे दूर करतील असा विश्वास या तिघांनी फिर्यादी महिला आणि तिच्या पतीला दिला। या पूजेच्या आणि हवनाच्या खर्चाच्या नावाखाली रोख स्वरूपात मोठी रक्कम देण्यास भाग पाडलं। इतकंच नव्हे तर दुर्गाष्टमी आणि कालाष्टमीच्या दिवशी अघोरी कृत्य करत फिर्यादीच्या पतीला वेताच्या काठीने बेदम मारहाण देखील केली आहे। मिरज तालुक्यातील आरग येथे चक्क मोबाईल टॉवरची चोरी झाल्याची घटना घडली आहे। टॉवरच्या लोखंडी सांगाड्यासह 19,60,000चा ऐवज लंपास करण्यात आल्याची तक्रार मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे। आरग येथे रस्त्यालगत देवदास माने यांच्या गट नंबर 835 या शेतात रस्त्याकडेला जिओ मोबाईलचा टॉवर उभारण्यात आला होता। हा टॉवर गेले कित्येक दिवस या ठिकाणी ध्वनी लहरी एकत्रित करून ग्राहकांच्या भ्रमणध्वनीपर्यंत पोहोचवण्याचे काम करत होता। मात्र गेल्या काही दिवसात मोबाईलवरील ध्वनी लहरींचं प्रमाण कमी झाल्याचं दिसत होतं। कंपनीच्या अधिकाऱ्यांनी टॉवर उभा केलेल्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता मोबाईल टॉवरच गायब झाल्याचं आढळून आलं। या टॉवरची चोरी झाल्याचे दिसून आले। अज्ञातांनी टॉवरसाठी असलेल्या 3.5 लाखांच्या 5 बॅटऱ्या, 6,20,000चे 5G नेटवर्क अँटेना, केबल, 70,000चा कळफलक, 2,40,000चा कक्ष, 2,90,000चे जनरेटर यांच्यासह 1,30,000 रुपये खर्च करून उभारण्यात आलेला लोखंडी सांगाडाही गायब केलाय। याबाबत सुमित डिजिटल इन्फ्राचे अधिकारी विशाल चव्हाण यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली। मार्च 2025 मध्ये कंपनीने देवदास माने यांच्याशी टॉवरबाबत केलेला करार संपुष्टात आला होता। यावेळी मार्च 2026 पर्यंत प्रति महिना 22,000 रुपये प्रमाणे नवीन करार केला होता। त्यानंतर कंपनीने नवीन करार करण्याबाबत देवदास माने यांच्याशी चर्चा केली। यावेळी त्यांनी महिना 25,000 प्रमाणे भाडे लागेल आणि 1 वर्षाचे भाडे एकदम द्या अशी कंपनीकडे मागणी केली होती। यावेळी शेतमालक देवदास माने आणि कंपनीचे कर्मचारी यांच्यात भाड्यावरून वाद झाला होता। त्यावेळी कंपनीने हा टॉवर बंद केला होता। मात्र हाच टॉवर चोरीला गेल्याचं समोर आले। मिरज तालुक्यातील रत्नागिरी ते नागपूर या राष्ट्रीय महामार्गावरील कळंबी गावानजीक गाडीवरील नियंत्रण सुटल्याने भरधाव कार रस्त्याच्या कडेला थांबलेल्या ट्रकला जाऊन धडकली। या अपघातात जत तालुक्यातील कोसारी गावाचे ग्रामविस्तार अधिकारी महेश मनोहर म्हमाने हे जागीच ठार झालेत। आज दुपारच्या सुमारास पंजाबी ढाब्याचा वसदरचा अपघात झालाय। मृत महेश म्हमाने हे मूळचे धावडवाडी येथील रहिवासी होते। सध्या जत तालुक्यातील कोसारी गावामध्ये ते ग्रामविस्तार अधिकारी म्हणून कार्यरत आहेत। आज दुपारच्या सुमारास म्हमाने हे त्यांच्या कारमधून निघाले होते। कळंबी गावाजवळ असलेल्या पंजाबी ढाब्याजवळ त्यांची गाडी आली असता गाडीवरील नियंत्रण सुटलं। भरधाव वेगात असलेली कार लेन बदलून थेट रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मोठ्या ट्रेलरला मागून जाऊन जोरात धडकली। या भीषण अपघातात कारच्या पुढील भागाचा अक्षरशः चक्काचूर झालाय। ट्रक आणि कारमध्ये दबलेला म्हमाने यांचा जागीच मृत्यू झाला। अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। म्हमाने यांचा मृतदेह मिरजेतील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलाय। म्हमाने यांच्या मृत्यूने कोसारी गावासह धावडवाडी गावावर शोककळा पसरली आहे। राष्ट्रवादी अजितदादा पक्षाच्या प्रदेश नेत्यांनी महापालिकेत दिगंबर जाधव यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड करण्याची सूचना दिली असताना गटनेते मेनुद्दीन बागवान यांनी परस्पर अशोक मासाळे यांची निवड केली होती। त्यामुळे प्रदेश राष्ट्रवादीकडून बागवान यांना पक्षशिस्त भंगाची नोटीस बजावली आहे। पक्षाच्या विरोधात कृत्य केल्याबद्दल कारवाई का करू नये याबाबत 7 दिवसात प्रदेशाध्यक्षांकडे खुलासा सादर करण्याचे आदेश दिलेत। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे,
यांनी गटनेते मेनुद्दीन बागवान यांना नोटीस बजावली आहे. महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडी एप्रिल महिन्यात पार पडल्या होत्या. या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून 2 नगरसेवकांच्या निवडी होणार होत्या. पक्षाच्या बैठकीत स्नेहल सचिन सावंत आणि दिगंबर जाधव यांची निवड करण्याचा निर्णय झाला होता. तसं पत्र देखील राष्ट्रवादी प्रदेशकडून दिनांक 17 एप्रिलला गटनेते मेनुद्दीन बागवान यांना पाठवलं होतं. पण बागवान यांनी स्वतःच्या इच्छेने प्रदेशचे आदेश डावलून दिगंबर जाधव यांच्याऐवजी अशोक मासाळे यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड करण्याचे पत्र महापौरांना दिले. ही कृती पक्ष शिस्तभंग करणारी आहे, त्यामुळे तुमच्यावर कारवाई का करू नये अशा आशयाची नोटीस प्रदेश सरचिटणीस गर्जे यांनी बागवान यांना दिली आहे. या नोटीसीवर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे 7 दिवसांच्या आत खुलासा करण्याचे आदेश देखील दिलेत. खुलासा न आल्यास पुढील कार्यवाही करण्याचा इशारा देखील नोटीसीद्वारे दिला गेलाय. या नोटीसीमुळे अशोक मासाळे यांच्या निवडीचं राजकारण राष्ट्रवादीमध्ये पुन्हा तापणार आहे. मध्य प्रदेशमधील एका व्यक्तीकडून 4 गावठी कट्टे आणि जिवंत काडतुसे खरेदी करून जिल्ह्यात विक्रीसाठी आलेल्या तरुणास पोलिसांनी जेरबंद केले. या तरुणाकडून 4 पिस्टल, 4 जिवंत काडतुसे आणि दुचाकी असा एकूण 2,67,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. धीरज सतीश चव्हाण असं कारवाई केलेल्या तरुणाचं नाव आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने तासगाव रोडवर सदरची कारवाई केली. या प्रकरणी पिस्तूल पुरवणाऱ्या मध्य प्रदेशमधील पाजी याच्या विरोधातही गुन्हा दाखल केलाय. जिल्ह्यात सध्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये शस्त्रबंदी लागू आहे. असं असतानाही आरोपी धीरज चव्हाण हा विटा ते तासगाव रस्त्यावरील श्रीमंगल कार्यालय समोर संशयास्पदरित्या थांबल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी गुरुवारी दुपारी तिथे सापळा रचून धीरजची झडती घेतली. यावेळी त्याच्या सॅक आणि ताब्यातून बेकायदेशीर बिगर परवाना असणारी 4 पिस्तूल आणि 4 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. पोलीस चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली असून संशयित धीरज याने ही शस्त्रे मध्य प्रदेशातील सेंधवा येथील पाजी नावाच्या व्यक्तीकडून घेऊन जिल्ह्यात जादा दराने विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली. त्याने 31 मार्च 2026 रोजी 2 पिस्तूल आणि 13 एप्रिल 2026 रोजी 2 पिस्तूल अशी एकूण 4 पिस्तूल विटा आणि सांगली परिसरात जादा दराने विक्री करण्यासाठी आणली होती. या मोठ्या शस्त्रसाठ्याचा वापर गुन्हेगारीच्या उद्देशाने होणार होता का याचा तपास आता पोलीस करत आहेत. सांगली शहराच्या वैभवात भर घालणारा द इव्हिनिंग रिट्रीट म्हणजेच काळी खण प्रकल्पाचे सुशोभीकरण करण्यात आले. काही तांत्रिक दुरुस्ती होत्या, त्या केल्या गेल्या आहेत. शनिवारपासून सांगलीकर नागरिकांना या निसर्गरम्य आणि नयनरम्य परिसराचा आनंद घेण्यासाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त संचिता महापात्र यांनी दिली. त्या म्हणाल्या, नागरिकांची सुरक्षितता आणि अत्याधुनिक सुविधांचा दर्जा अधिक उत्तम करण्यासाठी हा प्रकल्प गेल्या काही दिवसांपासून तात्पुरता बंद ठेवण्यात आला होता. प्रशासनाने युद्धपातळीवर सर्व तांत्रिक कामे यशस्वीरित्या पूर्ण केली असून आता हा निसर्गरम्य परिसर सांगलीकरांच्या विरंगुळ्यासाठी सज्ज झालाय. प्रशासनाने वेळेचे नवीन नियोजन निश्चित केले. सकाळी 6 ते संध्याकाळी 6 या कालावधीत सर्व नागरिकांसाठी विशेषतः मॉर्निंग वॉक आणि इव्हिनिंग वॉकला येणाऱ्यांसाठी प्रवेश पूर्णपणे विनामूल्य असणार आहे. संध्याकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत माफक शुल्क आकारण्यात येणार आहे. रात्रीच्या वेळी होणारा विजेचा वापर, अत्याधुनिक प्रकाश व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था आणि प्रकल्पाच्या दैनंदिन देखभालीचा खर्च पाहता या वेळेत प्रवेशासाठी अत्यंत विहित आणि माफक शुल्क आकारलं जाणार आहे. त्यामुळे याचा लाभ सांगलीकरांनी घ्यावा. तसेच येथील स्वच्छता, सौंदर्य, पर्यावरण आणि शिस्त राखण्यासाठी महापालिका प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन आयुक्त संचिता महापात्र यांनी केले आहे. जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या शाळांमधील विद्यार्थ्यांना नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके उपलब्ध व्हावीत यासाठी शिक्षण विभागाने प्रयत्न सुरू केलेत. शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी जिल्ह्यातील 2,37,573 विद्यार्थ्यांसाठी मागवण्यात आलेल्या 12,75,305 पाठ्यपुस्तकांचा पुरवठा टप्प्याटप्प्याने सुरू झालाय. तालुकानिहाय पुस्तक वाटप प्रक्रियेला सुरुवात केली आहे. 31 मे पर्यंत सर्व तालुक्यात पुस्तके पोहोच होणार आहेत. समग्र शिक्षा अभियान अंतर्गत शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी अनुदानित शाळांमधील 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने ऑनलाईन प्रणालीद्वारे बालभारतीकडे मागणी नोंदवली होती. आता पुस्तकांचे संच जिल्ह्यात दाखल होण्यास सुरुवात झाली असून तालुका स्तरावर वितरण प्रक्रिया गतिमान करण्यात आली आहे. प्रशासनाने आखलेल्या नियोजनानुसार प्रथम तालुका स्तरावर पुस्तके वर्गीकृत केली जात असून त्यानंतर केंद्र प्रमुखांमार्फत संबंधित शाळांकडे पाठवली जाणार आहे. त्यामुळे 15 जूनपासून सुरू होणाऱ्या नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तके देण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न आहे.
जिल्ह्यात 1ली ते 5वी पर्यंत 1,19,362 विद्यार्थी असून 6वी ते 8वी पर्यंत 1,18,211 विद्यार्थी आहेत। या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात येणार आहे। यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण वितरण प्रक्रिया राबवण्यात येत आहे। पलूस तालुक्यातील बुर्ली येथील बौद्ध समाजाला गेल्या अनेक वर्षांपासून भेडसावत असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडीच्या वतीने पंचायत समिती पलूस कार्यालयासमोर अंघोळ आंदोलन करण्यात आलं। प्रशासनाने वारंवार निवेदने देऊनही पाणी पुरवठ्याचा प्रश्न मार्गी न लावल्याने संतप्त कार्यकर्ते आणि नागरिकांनी पलूस पंचायत समिती मुख्यद्वाराजवळ साबण शॅम्पू लावून सामूहिक अंघोळ आंदोलन केलं। आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात जोरदार घोषणाबाजी करत बुर्ली येथील बौद्ध वसाहतीला तात्काळ पाणी पुरवठा सुरू करण्याची मागणी केली। बुर्ली येथील बौद्ध समाजातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या हाल अपेष्टा सहन कराव्या लागत असून महिलांना आणि नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते। अनेक वेळा संबंधित विभागाकडे पाठपुरावा करूनही प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केले, त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचं वातावरण निर्माण झाले। आंदोलनकर्त्यांनी संबंधित पाणी योजनेचं काम तातडीने पूर्ण करून नियमित पाणी पुरवठा सुरू करावा, तसेच कामातील दिरंगाई जबाबदार असणाऱ्या कार्यकर्त्यांवर अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली। अन्यथा येत्या काळात आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे। भिलवडी पोलिसांच्या पथकाने गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेत तब्बल 5.5 लाखांचे मोबाईल शोधून काढत जप्त केलेत। एकूण 22 मोबाईल शोधून संबंधित मालकांच्या स्वाधीन केलेत। या मोबाईलची एकूण किंमत सुमारे 5,50,000 रुपये इतकी असल्याची माहिती भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांनी दिली आहे। यावेळी भगवान पालवे म्हणाले की चोरीच्या घटना वाढत आहेत, परंतु यावर पोलिसांचे बारकाईने लक्ष आहे। पुढील काळात नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी पोलीस यंत्रणा घेईल। कायदा सुव्यवस्था चांगल्या पद्धतीने राखली जाईल। भिलवडी परिसरातील गर्दीच्या ठिकाणी तसेच प्रवासादरम्यान आणि बाजारपेठेत नागरिकांचे मोबाईल गहाळ होण्याच्या घटना वारंवार घडत होत्या। भिलवडी हे कोल्हापूर-पंढरपूर मार्गावरील महत्त्वाचे ठिकाण असून येथील आठवडी बाजार पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते। याच गर्दीचा फायदा घेत मोबाईल हरवण्याच्या घटना घडत असल्याचे समोर आलं होतं। या प्रकरणाचा तपास करताना सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात तसेच राज्याबाहेरून मोबाईलचा शोध घेतला। प्लास्टिकच्या वाढत्या वापरामुळे जमीन, पाणी आणि मानवी आरोग्य धोक्यात आले। या पार्श्वभूमीवर संपूर्ण गाव प्लास्टिक मुक्त करण्यासाठी किल्ले मच्छिंद्रगड ग्रामपंचायतीने प्रति किलो 12 रुपये दराने प्लास्टिक खरेदी करण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेतलाय। सरपंच वैशालीताई साळुंखे यांनी जाहीर केले की गावातील नागरिकांच्या घरातील स्वच्छ प्लास्टिक ग्रामपंचायत 12 रुपये किलो दराने खरेदी करणार आहे। प्लास्टिक पिशव्या, बॉटल, खेळणी, तुटलेल्या खुर्च्या असे सर्व प्रकारचे स्वच्छ प्लास्टिक विकून ग्रामस्थांनी आर्थिक फायदा करून घ्यावा आणि गाव प्लास्टिक मुक्त करण्यासाठी हातभार लावावा असं आवाहन यांनी केलं। गावातील ओढे नाल्यांमध्ये टाकलेलं प्लास्टिक हळूहळू विघटन होऊन मायक्रो प्लास्टिक तयार करते। हेच विषारी कण पिण्याच्या पाण्यातून शरीरात जातात, त्यामुळे कॅन्सर, किडनी फेल्युअर, त्वचारोग, श्वसनाचे आजार आणि मुलांमध्ये हार्मोनल असंतुलन सारखे गंभीर आजार वाढत आहेत। जनावरे आणि पक्षी प्लास्टिक खाऊन मृत्युमुखी पडत आहेत, त्यामुळे हा उपक्रम सुरू केल्याचं त्यांनी सांगितलं।